नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑल BAMS प्रायव्हेट कॉलेजेस ऑल इंडिया कोटा AIQ मधून आपण कट ऑफ अनालिसिस करणार आहोत। त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राउंड 2 साठी काय असणार आहे आपण ते बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला तर मग वेळ न वाया घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, सर्वात अगोदर आपण बघणार आहोत SS आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर पुणे याचा राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ कशामधून, कोणत्या कोट्यातून, तर AIQ कोट्यामधून आपण याचा आज कट ऑफ बघणार आहोत। तर बघा, जो राऊंड 1 क्लोजिंग ऑल इंडिया रँक आहे बघा, हडपसरचा हा कॉलेज आहे, याचा किती आहे 1,37,590। त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण। त्याच्यानंतर BSDT आयुर्वेदिक महाविद्यालय वाघोली पुणे हा याचा चॉईस कोड आहे बघा 3109। तुम्ही हा चॉईस कोड ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करसाल त्यावेळेस तुम्ही तिथे टाकू शकता। बघा, आता हा आहे BSDT आयुर्वेदिक महाविद्यालय वाघोलीचा हा कॉलेज आहे आणि याचा आपण बघणार आहोत AIQ कोट्यामधून जो क्लोजिंग रँक गेलाय याचा फर्स्ट राऊंडचा तो किती गेलाय, तर 1,84,809 वरती हा काय झालाय, क्लोज झालाय। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया आपण। तर बघा, नेक्स्ट कॉलेज आहे आपला PDEA आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे, त्याचा राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे बघा AIQ कोट्यामधून राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ किती, 1,87,196। त्यानंतर आपला नेक्स्ट कॉलेज YMT आयुर्वेदिक कॉलेज कारघर नवी मुंबई राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ AIQ कोट्यामधून बघा याचा किती गेलाय आता, ते 1,94,467 याचा काय गेलाय, कट ऑफ गेलाय। तुम्ही जर आता काय करू शकता, तुम्ही यांचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। यांचा स्क्रीनशॉट घेऊन जो तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला कॉलेज टाकायचे नंतर जिथे तिथे तुम्हाला चॉईस फिलिंग करायची, तुम्ही काय करू शकता, यांचा स्क्रीनशॉट घेऊन त्यावेळेसला जो चॉईस फिलिंग करसाल तिथे तुम्ही काय करू शकता, हा चॉईस कोड टाकून त्यांना ऍड करू शकता आपल्या लिस्टमध्ये। तर तुम्ही काय करू शकता, आता यांचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। चला तर बघा, नेक्स्ट कॉलेजकडे बघा CSMSS छत्रपती संभाजीनगरचा हा कॉलेज आहे CSMS। याचा जो चॉईस कोड आहे बघा किती, याचा चॉईस कोड आहे 342 आणि हा AIQ कोट्यामधून याचा जो ऑल इंडिया रँक गेलाय बघा क्लोजिंग रँक तो किती गेलाय, 1,97,481 हा त्याचा काय गेलाय, ऑल इंडिया कोट्यातून क्लोजिंग रँक गेलाय। त्यानंतर श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेज नाशिक याचा हा राऊंड 1 चा कट ऑफ आहे बघा किती गेलाय, 2,15,912। त्यानंतर SMBT लगतपुरी नाशिकचा हा कॉलेज आहे बघा, याचा जो चॉईस कोड आहे बघा किती, 3161 आणि ह्याचा जो कट ऑफ गेलाय बघा किती गेलाय, 2,38,969। कोणत्या कोट्यातून, तर AIQ कोट्यातून याचा जो कट ऑफ गेलाय किती गेलाय, 2,38,969। तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालय आस्था सांगली याचा जो चॉईस कोड आहे 3118 याचा जो क्लोजिंग कट ऑफ गेलाय बघा किती गेलाय, 2,44,841 वर हा क्लोज झालाय। त्यानंतर 2,41,000 PMT मिळेल का, मिळू शकतो, कॉलेज मिळू शकतो सुमित, 2,41,000। कोणती कॅटेगरी तुझी, चला। त्यानंतर PMT AM एकनाथ अहमदनगर क्लोजिंग 1 राऊंड किती गेला याचा AIQ मधून, 2,45,786 ACBC मिळू शकते पण थोडं मुश्किल आहे, कारण कारण आता जर कट ऑफ जर बघितला ना तर कट ऑफ खूप हाय गेलेला आहे आणि तुला वेट करावं लागेल थर्ड कॅप पर्यंत, मुश्किल आहे। किंवा मग तू ऑल प्रायव्हेट कॉलेजेसला ट्राय करू शकतो, तरी पण मुश्किल आहे, थोडं मुश्किलच वाटतंय मला। त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट कॉलेज आपला PMT AM अँड एकनाथ अहमदनगर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे बघा IQ कोट्यामधून 2,45,786। त्याच्यानंतर YAM कोडोली कोल्हापूरचा हा कॉलेज आहे बघा आणि याचा जो राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे किती, 2,51,136 याचा जो आहे
क्लोजिंग कट ऑफ आहे. त्यानंतर एएमसी नालसपोरा राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ बघूया याचा आता 2,59,926 आणि याचा जो चॉईस कोड आहे किती 3105. फर्स्ट राऊंडला कोणता कॉलेज अलाउड झाला होता तुला तुम्ही? बघा VNH आयुर्वेदिक कॉलेज राहुरी अहमदनगरचा हा कॉलेज आहे बघा. याचा जो चॉईस कोड आहे किती 3122 आणि ऑल इंडिया कोट्यातून जो याचा जो रँक गेलाय कितीवर क्लोज झालाय हा 2,63,853 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर ज्युपिटर AMC नागपूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ बघा ऑल इंडिया कोट्यातून हा कितीवर क्लोज झालाय 2,66,954 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर हे बघा दत्ता मेघे AMC नागपूर याचा जो चॉईस कोड आहे 3277 ऑल इंडिया कोट्यातून जो क्लोजिंग कट ऑफ आहे बघा याचा. अच्छा धारडे नाशिक. तर याचा जो ऑल इंडियाचा जो क्लोजिंग कट ऑफ आहे किती 2,67,436. PM आयुर्वेदिक महाविद्यालय नंदनवन याचा जो नागपूरचा जो राऊंड 1चा क्लोजिंग कट ऑफ आहे बघा ऑल इंडिया कोटातून 2,71,230 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर BV काळे AC लातूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ याचा बघा आता AIQ कोट्यातून 2,75,695 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर ASVM भीमाशंकर AC पुणे याचा जो राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे बघा ऑल इंडिया IQ कोट्यामधून 2,79,177 वर हा क्लोज झालाय. तू याच्यावरून पण अंदाजा लावू शकतो आता जी तुझी रँक आहे ह्या रँक अकॉर्डिंग याच्यात जे कॉलेज दिसत आहे तुला ऑल इंडिया कोट्यातून तुझा नंबर कुठे लागू शकतो किंवा मग हे ऑल इंडियातून किंवा मग स्टेटवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले तर तू त्याच्यावरून पण तुला काय एक अंदाजा येऊ शकते. तू तिथून पण काय करू शकतो ते व्हिडिओ बघून एक अंदाज लावू शकतो की तुझा नंबर कोणकोणत्या कॉलेजेसला लागू शकतो. आता काय माहिती का एवढे सारे मी आता एवढे सारे हे बोलतोय हे कट ऑफ तर माझ्या लक्षात नाही आता कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ गेलाय तर तू मला नंतर माझ्या नंबरवर मेसेज करशील मी तुला ऍक्युरेट सांगेल तुझा नंबर कुठे लागू शकतो. हे बघ माझा नंबर देतो मी तुला 9699077700. तू या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करशील मी तुला ऍक्युरेट सांगेल तुझा नंबर कुठे लागू शकतो. चला तर मग बघूया नेक्स्ट कॉलेज आपलं SAM संगमनेर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ बघा याचा AIQ मधून किती गेलेला आहे 2,89,749 वरती हा गेलाय. त्यानंतर LRP आयुर्वेदिक महाविद्यालय इस्लामपूर सांगली राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे बघा याचा ऑल इंडिया कोट्यातून 2,98,425. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅकडम आयुर्वेदिक महाविद्यालय जयसिंगपूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे बघा AIQ मधून किती गेला याचा 2,99,600 वरती हा क्लोज झालाय. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल का आपला नंबर कुठे लागू शकतो किंवा त्यांना काही डाऊट असेल तर ते काय करा मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला ऍक्युरेट सांगेल तुमचा रँक बघून तुमचा नंबर कुठे लागू शकतो. चला तर मग बघूया LKRSS आयुर्वेदिक कॉलेज गदिंगलाज कोल्हापूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ बघायचा 2024चा AIQ कोट्यातून 3,04,479 त्याचा क्लोजिंग कट ऑफ. त्यानंतर SKR पांडव AM नागपूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ ऑल इंडिया कोट्यातून किती गेलाय 3,05,012 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर PR पोटे पाटील कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स अमरावती राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ किती याचा ऑल इंडिया कोट्यातून 3,14,012 वर हा क्लोज झालाय. त्यानंतर अशोकराव माने AMC वडगाव कोल्हापूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे बघा याचा 3,20,922 वर हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर
हा धनेश्वरी कॉलेज आहे बघा, छत्रपती संभाजीनगरचा हा एक चांगला कॉलेज आहे. तुम्ही इथे हा कॉलेजला पण प्रिफरन्स देऊ शकता. बेस्ट कॉलेज आहे आणि हा सिटी मध्ये कॉलेज आहे, म्हणजे सिटीच्या थोडे आउटसाइड आहे पण सिटी जवळपासच आहे. म्हणजे तुम्ही अशा कॉलेजला प्रिफरन्स द्या जे सिटीमध्ये आहे. आणि मुलं काय करता माहिती का, आता ज्या मुलांना आता कमी मार्क्स आहेत ते काय करू शकतात, जे विलेज साईडचे जे कॉलेजेस आहे गावाकडचे त्या कॉलेजला किंवा बाहेर आउट ऑफ सिटी त्या कॉलेजेसला ती मुलं काय करत रेफरन्स देत नाही. आता ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत ते मुलं काय करू शकतात, ते बाहेर साईडचे जे कॉलेज आहे त्यांना काय करू शकतात, रेफरन्स देऊ शकतात दुसऱ्या राऊंडला, म्हणजे जेणेकरून त्यांचा नंबर तिथे पण लागू शकतो, याचे पण चान्सेस वाढू शकतात. आणि मुलं काय करतात माहिती का, सगळ्यात जास्त जे आपले जे रेफरन्स कोणत्या कॉलेजला देतात, तर जे असे कॉलेज जे सिटीज मध्ये त्यांना सगळे मुलं काय करतात त्यांनाच रेफरन्स देतात. तर तुम्ही ज्यांना असे कमी मार्क्स असेल ते मुलं काय करू शकतात, बाहेरच्या कॉलेजला रेफरन्स देऊ शकता, म्हणजे जेणेकरून त्यांचा नंबर लागू शकतो. बघा धनेश्वरी कॉलेज या छत्रपती संभाजीनगरचा, याचा जो क्लोजिंग कट ऑफ याचा जो चॉईस कोड आहे किती 3390 याचा चॉईस कोड आहे. AIQ कोट्यातून हा कितीवर क्लोज झालाय, 3,22,119 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर BSPM धन्वंतरी AM लातूरचा हा राऊंड 1चा क्लोजिंग कट ऑफ बघूया आपण, तर किती आहे, 3,22,680 वर हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर डॉक्टर दीपक पाटील AMC कोल्हापूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ 2024 कितीवर क्लोज झालाय, 3,24,932 वर हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र गोडे AM अमरावती राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ किती याचा, AIQ मधून 3,25,360. त्याच्यानंतर HSPM AMC पेठ वडगाव कोल्हापूर याचा जो ऑल इंडिया कोट्यातून हा कितीवर क्लोज झालाय, 3,24,191 वरती हा काय झालाय, क्लोज झालाय. त्यानंतर BM आयुर्वेदिक महाविद्यालय बुटीबोरी नागपूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ किती याचा, 3,25,923 वर हा काय झालाय, क्लोज झालाय. त्यानंतर संत गजानन महाराज AC गदिंगलाज याचा काय बघा, फर्स्ट राऊंड मधून कितीवर ऑल इंडिया कोट्यातून कितीवर क्लोज झालाय, 3,26,923 वर हा क्लोज झालाय. त्यानंतर KC अजमेरा आयुर्वेदिक महाविद्यालय देवपूर धुळेचा हा कॉलेज आहे बघा, आणि याचा जो ऑल इंडिया क्लोजिंग रँक आहे बघा राऊंड 1चा किती आहे, 3,31,855 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर रामसिंगजी चुनेवाला AC बुलढाणाचा हा कॉलेज आहे बघा, याचा जो चॉईस कोड आहे 3252 याचा चॉईस कोड आहे. याची जो हा कितीवर क्लोज झालाय बघा, AIQ कोट्यातून 3,34,687 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर PR हरणे आयुर्वेदिक कॉलेज अंबेरनाथ राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ बघा, याचा ऑल इंडिया कोट्यातून 3,41,547 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर RJ स्वामी आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ 2024 चा बघा, याचा कितीवर क्लोज झालाय, 3,43,036 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदिक कोपरगाव नगरचा कॉलेज आहे बघा, आणि याचा कितीवर क्लोज झालाय, ऑल इंडिया रँक 3,45,455 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर शिवा ट्रस्ट AM छत्रपती संभाजीनगरचा हा कॉलेज आहे बघा, आणि याचा जो AIQ मधून जो कट ऑफ गेलाय बघा, किती गेलाय, 3,47,266 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर मातोश्री AM एकलारी नाशिकचा हा कॉलेज आहे बघा, याचा जो कट ऑफ गेलाय बघा, 3,48,774 वरती हा क्लोज झालाय. तुम्हाला एक अंदाज येईल तुमचा नंबर आता कुठे लागू शकतो, या रँकच्या बेसिस वरती. तुम्ही तुमची रँक याच्यासोबत मॅच करून बघा, ज्याच्यासोबत तुमची रँक मॅच होते ज्या कॉलेज सोबत, तिथे तुमचा नंबर काय करू शकतो, लागू शकतो. तर तुम्ही याच्यासोबत तुमची रँक मॅच करत चला. तर मग पार्थे पाटील AC पुणे राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ AIQ कोट्यातून 3,51,033 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर आनंद AMC वैजापूरचा हा कॉलेज आहे बघा, आणि कितीवर क्लोज झालाय, तर 3,55,686 वरती हा क्लोज झालाय. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. बघा MA डार्डे आयुर्वेदिक कॉलेज येवला नाशिकचा हा कॉलेज आहे बघा, हा कितीवर क्लोज झालाय, तर 3,55,848 वरती हा क्लोज झालाय.
त्यानंतर KDMG AMC चाळीसगाव राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ बघा याचा किती आहे 3,58,108 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगरचा आहे हा कॉलेज आणि हा कितीवर क्लोज झालाय 3,64,452 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर MES आयुर्वेदिक कॉलेज खेड रत्नागिरीचा हा कॉलेज आहे बघा आणि हा कितीवर क्लोज झालाय 3,69,634 वरती हा काय झालाय क्लोज झालाय. त्यानंतर डॉक्टर SP पाटील AMC कोल्हापूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे बघा याचा ऑल इंडिया कोट्यातून 3,70,701 वरती हा काय झालाय क्लोज झालाय. त्यानंतर साई आयुर्वेदिक कॉलेज वैराग सोलापूरचा हा कॉलेज आहे बघा आणि याला कितीवर क्लोज झालाय 3,76,771 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर सावकार आयुर्वेदिक कॉलेज सातारा कितीवरती क्लोज झालाय बघा 3,78,102 वरती हा काय झालाय क्लोज झालाय. त्यानंतर प्रदीप पाटील आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूर कितीवर क्लोज झालाय तर 3,80,300 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणाचा हा कॉलेज आहे बघा ना हा कितीवर क्लोज झालाय हा झालाय 3,78,464 वरती क्लोज झालाय. त्याच्यानंतर बघा डॉक्टर वेद प्रकाश AM जालन्याचा हा कॉलेज आहे बघा आणि हा कितीवर क्लोज झालाय 3,82,219 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर दयावंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगलीचा हा कॉलेज आहे बघा ना हा कितीवर क्लोज झालाय 3,87,831 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर CAM सकेगाव राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आहे याचा बघा 3,80,008 वरती जाऊन हा क्लोज झालाय. बघा हा जैन आयुर्वेदिक कॉलेज आहे बघा नको ठाणेचा हा कॉलेज आहे बघा रायगडचा हा कॉलेज आहे बघा आणि याचा जो ऑल इंडिया कोटाचा जो कट ऑफ गेलाय बघा किती गेलाय 3,87,848 वर जाऊन हा क्लोज झालाय. त्यानंतर शिवशंकर AC जात सांगलीचा हा कॉलेज आहे बघा कितीवर याचा कट ऑफ गेलाय 3,91,972 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर SMT विमल देवी AMC चंद्रपूरचा हा कॉलेज आहे बघा कितीवरती क्लोज झालाय तर 4,01,494 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर आपण बघा मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज धनोरी नाशिकचा हा कॉलेज आहे बघा आणि हा कितीवर क्लोज झालाय 4,09,455 वरती हा क्लोज झालाय बघा. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिंडोरी नाशिकचा हा कॉलेज आहे बघा हा कितीवर क्लोज झालाय 4,09,167 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर अश्विन आयुर्वेदिक कॉलेज संगमनेरचा कॉलेज आहे बघा याचा रँक कितीवर क्लोज झालाय 3,95,570 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर बघा साई AMC अँड रिसर्च छत्रपती संभाजीनगरचा हा कॉलेज आहे बघा कितीवर क्लोज झालाय 3,88,293 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर SGMS AC पुसाद यवतमाळचा हा कट ऑफ आहे बघा कितीवर क्लोज झालाय 3,93,784 वरती हा क्लोज झालाय ऑल इंडिया कोट्यातून. त्याच्यानंतर RIARC हाटो साताराचा हा कॉलेज आहे बघा हा कितीवर क्लोज झालाय 4,03,778 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर अंजनिया आयुर्वेदिक कॉलेज नाशिकचा कॉलेज आहे बघा हा कितीवर क्लोज झालाय 4,09,679 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर वेद प्रकाश पाटील AM हिंगोलीचा हा कॉलेज आहे बघा हा कितीवरती
क्लोज झालाय 4,10,218 वरती हा काय झालाय क्लोज झालाय. त्याच्यानंतर सिंदगी आयुर्वेदिक कॉलेज धाराशिवचा कॉलेज आहे बघा, हा कितीवर क्लोज झालाय तर 4,17,798 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट कॉलेज देशमुख एएमसी नागपूरचा हा कॉलेज आहे बघा, हा कितीवर क्लोज झालाय 370 BAMS AIQ मधून भेटेल का. पॉसिबिलिटी कमीच आहे, पण थर्ड कॅप पर्यंत वेट करा, भेटेल. आणि मला तुमची रँक जी ना ती व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ॲक्युरेट सांगेल तुमचा नंबर कुठे लागू शकतो. मला फक्त तुमची रँक व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये करा, कमेंट करा, मी तुम्हाला ॲक्युरेट सांगेल बरं का. चला मग विलासराव देशमुख एएमसी नागपूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ बघूया याचा किती आहे तर 4,16,863 वरती हा काय झालाय क्लोज झालाय. यावेळेस खूप कट ऑफ हाय गेलाय 4,35,000. हो भेटेल भेटेल, ऑल इंडिया कोट्यातून भेटेल, सेकंड कॅपला भेटू शकतो. आता हा जर कॉलेज आपण बघितला तर याचा जो रँक आहे किती गेलाय 4,20,623 आणि तुमचा रँक किती आहे 4,35,000. भेटेल, कॉलेज भेटेल तुम्हाला. चला तर मग बघूया आपण आयडियल कॉलेज ऑफ आयुर्वेदिक पालघरचा हा कॉलेज आहे बघा, तर याचा जो रँक गेलाय बघा किती गेलाय 4,22,176 वर हा क्लोज झालाय फर्स्ट राऊंडला. त्यानंतर मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज परनेर अहमदनगरचा हा कॉलेज आहे बघा, कितीवर क्लोज झालाय 4,19,029 वरती हा क्लोज झालाय. नेक्स्ट बघूया आपण आता BSSAM पूर्णा परभणीचा हा कॉलेज आहे बघा, कितीवर क्लोज झालाय 4,28,736 वर. आता बघा जो कॅप राऊंड 2 आहे, कॅप राऊंड मध्ये काय होतं आपले जे मार्क्स असतात कमीत कमी 6 किंवा 7 मार्क्सने ते कमी होतात, म्हणजे 10-12-15,000 आपली रँक खाली जाते. तर मग हाच कॉलेज तुम्ही एक्सेप्ट असं धरून चालत तुम्हाला हा भेटू शकतो. त्याच्यानंतर श्री गोरक्ष एएमसी खामगावचा हा कॉलेज आहे बघा, कितीवर क्लोज झालाय 4,23,294 वरती हा काय झालाय क्लोज झालाय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ग्रामीण एएम अकोलाचा कॉलेज आहे बघा, हा कितीवर क्लोज झालाय 4,28,573 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर एएमसी मुस्लिम मायनॉरिटीचा कॉलेज आहे मलेगावचा, नाशिक मध्ये येतो हा, तर हा याचा कट ऑफ किती गेलाय 4,30,222 वरती हा क्लोज झालाय. हो चान्सेस असतात. त्याच्यानंतर रुक्मिणी आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगरचा कॉलेज आहे बघा, कितीवर क्लोज झालाय 4,32,026 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर हे बघा जवळजवळ तुमच्याच रँक जवळजवळ हा तुझ्याच रँक जवळ काय येते आपले कॉलेजेस येत आहे. आता तू याच्यावरून अंदाजा लावू शकतो तुझा नंबर कुठे लागू शकतो. चला तर मग नेक्स्ट कॉलेज बघूया आपण APS AMC गोंदियाचा हा कॉलेज आहे बघा, किती याचा रँक किती गेलाय 4,31,148 वरती हा क्लोज झालाय. संभाजी गायकवाड माय ऑल इंडिया रँक 3,72,580 कॅटेगरी SC प्लीज सजेस्ट मी प्लीज. मी तुला ॲक्युरेट सांगेल, तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज कर तुझा नंबर कोणत्या कॉलेजला लागू शकतो. तुला कोणत्या सिटीत हवंय कॉलेज संभाजी, तुला कोणत्या सिटीमध्ये हवंय कॉलेज, तुझा नंबर लागू शकतो. तुझ्याजवळ रिझर्वेशन पण आहे आणि रिझर्वेशन मधून तू लागू शकतो. आणि तू याच्यामधून बघू शकतो ऑल इंडिया कोट्यातून तुझा नंबर कुठे लागू शकतो. म्हणजे याच्यातून हे जे फर्स्ट कॅपला ऑल इंडिया रँक क्लोज कितीवर झालाय फर्स्ट राऊंडचा हे याचे कट ऑफ आहे, तर तू याच्यावरून एक अंदाज लावू शकतो तुझा नंबर आता कुठे लागू शकतो. चला चला तर मग नेक्स्ट बघूया आपण शिवाजीराव पवार AMC अहमदनगरचा हा कॉलेज आहे बघा, हा कितीवर क्लोज झालाय 4,33,537 वरती हा क्लोज झालाय.
त्याच्यानंतर ASPM आयुर्वेदिक कॉलेज बुलढाण्याचा हा कॉलेज आहे बघा, आणि हा कितीवर क्लोज झालाय, तर हा 4,33,313 वरती क्लोज झालाय. त्याच्यानंतर PV बेलेकर आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगरचा हा कॉलेज आहे बघा, याचा चॉईस कोड 3140 आहे. हा कितीवर क्लोज झालाय, तर 4,33,989 वरती हा क्लोज झालाय. हा यस, रजिस्ट्रेशन करताना मायनॉरिटीचा ऑप्शन येतो. तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही त्याच्यातून काय करता, तुमचं फॉर्म फिलअप करता. म्हणजे मुस्लिम येतात जास्त करून मायनॉरिटीमध्ये, मुस्लिम किंवा जे अदर कास्टचे असतात ते मायनॉरिटी कास्टमध्ये येतात. त्या रिझर्वेशन मध्ये तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. त्या बेसिसवरती, त्या रिझर्वेशनच्या बेसिसवरती तुम्हाला काय होते, कॉलेज अलॉट होते. चला तर मग बघूया नेक्स्ट कॉलेज. बघा आदित्य AM बीड, बीडचा हा कॉलेज आहे बघा, याचा जो कट ऑफ आहे 4,34,345 वरती हा काय झालाय, क्लोज झालाय. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन करताना येतो का, नाही. जेव्हा आपण काय करतो, जेव्हा आपला फॉर्म फिलअप करतो, आपण आपली युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करतो, त्यानंतर आपण आपल्या फॉर्म मध्ये आपले बेसिक डिटेल्स टाकतो. जसं की आपण पहिले आपल्या रिझर्वेशन डिटेल्स टाकतो, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल टाकतो. तर रिझर्वेशन डिटेल्स मध्येच आपल्याला मायनॉरिटीचा ऑप्शन मिळतो. आराम तू बघू शकतो. आता जो तुझा जो रँक आहे, आपण त्याच्या जवळ जवळ आलोय बघ. तुला हा पण कॉलेज लागू शकतो. तुझा रँक आहे बघ 4,35,000, हा याचा जो रँक आहे 4,34,345. बीडचा कॉलेज आहे हा. बघा नेक्स्ट कॉलेज आहे आपलं ठाकरे आयुर्वेदिक कॉलेज, यवतमाळचा हा कॉलेज आहे बघा, आणि याचा जो कट ऑफ गेलाय बघा, किती गेलाय, 4,38,508 वरती हा क्लोज झालाय. बघ हा तर तुझ्या रँकच्या समोर गेलाय, तुला कॉलेज भेटेल सेकंड राऊंड पर्यंत. त्याच्यानंतर इंदुताई गायकवाड पाटील AC नागपूरचा हा कॉलेज आहे बघा, आणि हा कितीवर क्लोज झालाय, याचा कट ऑफ ऑल इंडिया रँक राऊंड 1 चा क्लोजिंग कट ऑफ कितीवर क्लोज झालाय, तर 4,36,454 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण MUPS AM वाशिमचा हा कॉलेज आहे बघा, आणि हा याचा जो राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ किती बघा, AIQ कोट्यातून 4,38,701 वरती हा काय झालाय, क्लोज झालाय. थँक्यू सो मच दादा, वेलकम वेलकम, कीप वॉचिंग. त्याच्यानंतर बघूया आपण SCS मेघे AC भंडाराचा हा कॉलेज आहे बघा, राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ आपण बघूया. AIQ कोट्यातून तर कितीवर गेलाय, 4,45,713 मधून याचा काय गेलाय, फर्स्ट राऊंडचा कट ऑफ गेलाय. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया प्रकाश जैन आयुर्वेदिक कॉलेज, हा पण जैन मायनॉरिटी मध्ये येतो बघा. बघ आराम बघ कसं आहे माहिती का, याच्यामध्ये जे वेगवेगळे जे लँग्वेजेसचे, जसं की त्यांची जी मदर टंग असते, जैन मुस्लिम, हे लोक काय कशामध्ये येतात, तर हे मायनॉरिटीमध्ये येतात. तर हे काय करू शकता, मग मायनॉरिटीसाठी अप्लाय करू शकतात. त्यांच्याकडे मायनॉरिटीचं सर्टिफिकेट असते, किंवा जे आपलं जे बर्थ सर्टिफिकेट असते, किंवा आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट असते शाळेचं, त्याच्यावरती काय असते, आपली TC वरती काय मेन्शन असते, आपलं मायनॉरिटी. तर तुम्ही काय येतात मग मायनॉरिटीमध्ये, आणि मग तुम्ही काय करायला पाहिजे, जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर तुमचा जो फॉर्म आहे तो मायनॉरिटीमध्ये फिल करायला पाहिजे. आता काय झालं होते, मागे माझी एक स्टुडंट होती अमरावतीवरून, तिचा फोन आला होता, एक नेट कॅफे वालेनं तिचा फॉर्म D2 रिझर्वेशन मधून फिल करून दिला होता, आणि ती म्हणत होती मी D2 मध्ये येत नाही, तरी पण त्यांनी तो फिल करून दिला होता त्या नेट कॅफेवाल्याने. BSc नर्सिंगचा तो फॉर्म होता. तर मग ती मुलगी आता तिच्याजवळ D2 चा सर्टिफिकेट नाही होता, तर ती काय गेली, आता ती प्रोसेस मधून बाहेर पडली BSc नर्सिंगच्या. तर आपली माहिती आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण आपला फॉर्म हाताने भरायला पाहिजे. नाहीतर मग आपण जर नेट कॅफेवाल्याकडे गेलो, त्याला विचारून हा काय मायनॉरिटी सांग मला समजून, हा काय असतो, असं म्हणजे प्रत्येक गोष्टी त्याला विचारून आपण कन्फर्म केले गेले पाहिजे तेव्हाच. आता जर तू मायनॉरिटीमध्ये येत असेल आणि तुझा जर फॉर्म, कारण तू खूप मायनॉरिटी बद्दल विचारतोय, आणि जर तू मायनॉरिटीमध्ये येत असेल
आणि तुझा फॉर्म जर त्याने मायनॉरिटी मधून नाही भरला असेल तर नुकसान त्याचं थोडी आहे, नुकसान तुझं आहे, बरोबर ना. चला तर मग बघूया आपण, हा बघितलाय ना आपण आता, प्रकाश जैन आयुर्वेदिक कॉलेज जैन मायनॉरिटी मध्ये येतो, कितीवर क्लोज झालाय तर 4,44,949 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर अण्णासाहेब मोरे एसी बीडचा हा कॉलेज आहे बघा, हा कितीवर क्लोज झालाय तर 4,49,091 वरती हा क्लोज झालाय. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघा आता, अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धुळेचा हा कॉलेज आहे बघा, राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ किती गेला याचा, हा गेलाय 4,50,640 वरती हा क्लोज झालाय. काय माहिती का, माझा नंबर थोडा मोठा आहे, मला हा स्क्रीन दिसत नाही, कारण आज जो आहे ना फॉन्टची साईज थोडी मोठी झाली तर मला हे प्रॉपरली दिसूनही लागलं बघा. त्याच्यानंतर राजश्री एएमसी अँड हॉस्पिटल बुलढाणा, त्याचा जो कट ऑफ गेलाय बघा, किती गेलाय 4,52,609 वरती हा क्लोज झालाय ऑल इंडिया कट ऑफ याचा. त्याच्यानंतर साऊ एस पी कोल्पे एसी कोपरगावचा कॉलेज बघा अहमदनगरचा, त्याचा ऑल इंडिया कोट्यातून कितीवर क्लोज झालाय तर 4,54,917 वरती हा क्लोज झालाय. तर पण सेकंड राऊंडला कट ऑफ वाढतो ना, नाही सेकंड राऊंडला कट ऑफ कमी होईल. तर माय डॉटर 5 मिळेल का कॅटेगरी एस सी ऑल इंडिया रँक 1,72,581 सजेस्ट मी. येस येस संभाजी गायकवाड सर, तुमच्या डॉटरला भेटेल, नक्की भेटेल. आणि कोणतं भेटेल हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ऍक्युरेट कट ऑफच्या बेसिसवरती सांगेल सेकंड राऊंडला तुमच्या मुलाचा नंबर इथे ते लागू शकतो. बघा त्याच्यानंतर डॉक्टर सरोडे आयुर्वेदिक कॉलेज जळगावचा कॉलेज आहे बघा, ऑल इंडिया कोट्यातून हा कितीवर क्लोज झालाय 4,58,356 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट. त्याच्यानंतर माऊली एसी नांदेडचा हा कॉलेज आहे बघा, याचा जो चॉईस कोड आहे 3394 चॉईस कोड आहे, आणि ऑल इंडिया कोट्यातून हा कितीवर क्लोज झालाय 4,52,747 वरती हा क्लोज झालाय. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण आता, अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक धुळेचा हा कॉलेज आहे बघा, कितीवर क्लोज झालाय तर 4,50,640 वरती क्लोज झालाय. आय थिंक आपण हे पहिले पण बघितलं आहे, हा कॉलेज डबल स्लाइड ऍड झाली मे बी. बघा त्याच्यानंतर गोविंदराव नागपूरचा हा कॉलेज आहे बघा एसी, तर याचा काय कट ऑफ गेलाय बघा 4,49,714 वरती जाऊन हा काय झालाय क्लोज झालाय. तर मला 185 मार्क्स आहे, ओबीसी बीएचएमएस मिळेल का सेकंड राऊंडला. येस येस मिळू शकतो. काय रँक काय आलाय तुमचा, रँक कमेंट करा रँक. त्याच्यानंतर डॉक्टर RRK कांबे आयुर्वेदिक कॉलेज अकोलेचा हा कॉलेज आहे बघा, ऑल इंडिया कोट्यातून याचा जो रँक गेलाय 4,50,598 वरती हा काय झालाय क्लोज झालाय. त्याच्यानंतर महेश आयुर्वेदिक कॉलेज बीडचा हा कॉलेज आहे बघा, हा कितीवर क्लोज झालाय 4,52,046 वरती हा क्लोज झालाय. 10,39,289 रँक आहे. ओके ओके, हा भेटेल तुम्हाला, पण कुठे भेटेल मी तुम्हाला हे पण सांगतो, तुम्ही मला एक व्हॉट्सअपला मेसेज करा कोणत्या सिटीमध्ये पाहिजे तुम्हाला, त्या अकॉर्डिंग मी सांगतो तुम्हाला ह्या सिटीमध्ये भेटू शकतो का नाही, किंवा कोणत्या सिटीमध्ये भेटू शकतो. तर मला एक वेळेस तुम्ही काय करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. $7,38,000 रँक आहे, BMS ला मिळेल का, थोडं मुश्किल आहे 7,38,000 वरती. कीप वॉचिंग.
जर तुम्ही थँक्यू म्हणत असाल तर थँक्यूच्या पेक्षा हे तुमच्या 4 मित्रांना किंवा 2 मित्रांना शेअर करा, त्यामध्ये जास्तीत जास्त माझाच फायदा होणार आहे. कारण आपल्यासोबत आता दिवसांदिवस खूप जास्त लोक जुळत आहेत. आता आपली फॅमिली थोडी थोडी मोठी होत जात आहे ना. तर काय करा, फक्त तुमचं प्रेम वाढवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट आहे ते काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके ओके, थँक्यू. चला तर मग बघूया आपण नेक्स्ट. आता महेश आयुर्वेदिक कॉलेज बीड, बीडचा हा कॉलेज आहे बघा. आणि हा कितीवर क्लोज झाला याचा ऑल इंडिया रँक, तर हा 4,52,046 वरती जाऊन हा काय झालाय, क्लोज झालाय. त्यानंतर बघूया नेक्स्ट. बघा डॉक्टर भानुदास, हा झालाय आय थिंक संगमनेरचा कॉलेज पहिले, पण जाऊ दे, झाला असेल तरी बघूया कितीवर क्लोज झालाय. 4,53,659 वरती हा काय झालाय, क्लोज झालाय. त्याच्यानंतर भोजराज बोंडेकर एसी भंडाराचा कॉलेज आहे बघा, कितीवर क्लोज झालाय, 4,60,208 वरती जाऊन हा क्लोज झालाय. त्यानंतर नेक्स्ट. चला तर आपले संपले आता कॉलेज. असेच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आता तुम्ही ते कमेंटमध्ये कमेंट करू शकता, मी तुम्हाला त्याचे रिस्पॉन्स देईल.